नगर लोकसभेच्या दोन्ही खासदारांमध्ये सध्या शिक्षणावरून वाद सुरू आहे। माझ्याप्रमाणे निलेश लंकेंनी हिंदी किंवा इंग्रजीत बोलून दाखवावं तर मी उमेदवारी अर्ज मागे घेईन असं आव्हान सुजय विखेंनी दिले। पाहूया। हे कारण कळण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही, त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही। एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते 20 तारखेला फॉर्म भरणार नाही। भाषेचा राजकारण समाजकार्यामध्ये भाषेचा कुठला प्रश्न येत नाही। आपल्या मातृभाषेमध्ये आपण संसदेमध्ये प्रश्न मांडू शकतो। माझ्यासारखी हिंदी इंग्रजी लंकेंनी तोंडपाठ करून बोलून दाखवली तर आपण निवडणुकीतून माघार घेऊ असं आव्हान सुजय विखेंनी निलेश लंकेंना दिले। त्यावर आपण डॉक्टर नसलो तरी कोरोना काळात शेकडो लोकांना आधार दिला, त्यावेळी तुम्ही कुठे होतात असा प्रतिप्रश्न लंकेंनी विचारलाय। लोक म्हणतात फार घासून आहे, कारण की त्यांना कळतं की जर असं सांगितलं नाही काका तर मग संध्याकाळची सोय कशी होणार। ही चुरस निर्माण करणारे लोक कोण आहेत? आमच्या बोलण्यामध्ये कधीही हीन भाव एखाद्या सर्वसामान्य माणसाला जाणवलं म्हणून 50 वर्ष या जिल्ह्याच्या जनतेने आमच्या परिवाराला स्वीकारलं, सलग 50 वर्ष। हे कारण कळण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही, त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही। पण मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा। एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते 20 तारखेला फॉर्म भरणार नाहीत। बाकी आपण सगळे समजूतदार आहात। म्हणजे गरीबाच्या कुटुंबातला मुलगा जिल्हा परिषदेच्या माध्यमाच्या शाळेतच शिकणार आहे। माझं कुटुंब सर्वसामान्य, मला कुठंच एखाद्या शहरात माझे आई वडील माझं शिक्षण देऊ शकत नव्हते ना, मला इंग्लिश मीडियमचं शिक्षण। त्याच पद्धतीने माझी परिस्थिती सक्षम नाही। याचा अर्थ आम्ही काही राजकारण करायचंच नाही का? भाषेचा राजकारण समाजकार्यामध्ये भाषेचा कुठला प्रश्न येत नाही। आपल्या मातृभाषेमध्ये आपण संसदेमध्ये प्रश्न मांडू शकतो। एका बाजूला सांगायचं मी डॉक्टर आहे, पण तुमचं आरोग्यासाठी काय काम आहे सांगायचं का? आमचे मोठमोठे हॉस्पिटल आहे, पण तुम्ही सर्वसामान्य लोकांना काय किती मदत केली? कोविडच्या काळात 30,000 लोकांना उपचार दिला। मी डॉक्टर नव्हतो, पण मी जनतेचा आधार म्हणून राहिलो ना। माय नेतावरील माहितीनुसार निलेश लंके मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्राचे पदवीधर आहे, तर सुजय विखे न्यूरोसर्जन डॉक्टर आहेत। नगर लोकसभेत यंदा भाजपकडून सुजय विखे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंमध्ये लढत होणार आहे। नगर लोकसभेत शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर, कर्जत आणि श्रीगोंदा या 6 विधानसभांचा समावेश आहे। 2019ला भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लढले। विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतदान झालं होतं। विखे 2,81,474 मतांच्या फरकानं जिंकले होते। या महाराष्ट्राचा सहकार ज्यांनी उभा केला ते स्वर्गीय वसंतदादा पाटील राज्यपाल होते। महाराष्ट्राचा सगळा सहकार त्यांनी उभा केला। भाषेसंबंध कुठं आला? माझे वडील स्वर्गीय भाऊराव ढाकणे 9वी नापास होते, केंद्रात मंत्री होते, भाषेचा प्रश्न कुठं आला? स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व की ज्यांनी या देशातला पहिला सहकारी साखर कारखाना काढला। आम्हाला आदर आहे ते स्वर्गीय पद्मश्री विखे पाटलांनाही मराठी भाषेशिवाय दुसरी भाषा कळत नव्हती। म्हणून सुजय विखे पाटील यांनी हा प्रश्न करणं मला थोडा बालिशपणा वाटतो। कुणाल जायकर, TV9 मराठी, नगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।